नगरमध्ये सकाळपासूनच शहरामध्ये मुस्लिम धर्मीयांचे धर्मगुरूंचं नाव रस्त्यावर लिहिल्याने मुस्लिम धर्म संतप्त झाले होते आणि या घटनेच्या निषेधार्थ कोटला स्टँड परिसरामध्ये मोठ्या जमावाने रास्ता रोको आंदोलन केलं होतं। त्यामधील काही समाजकंटकांनी रिक्षांवर दगडफेक केली आहे आणि त्यामुळे पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला होता। या प्रकरणी आता जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी माहिती दिली आहे। या प्रकरणी 30 युवकांना ताब्यात घेतल्याचं देखील त्यांनी सांगितलं। आज सकाळी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये जो रांगोळी काढण्यावरून जो काही म्हणजे गुन्हा नोंद झालेला होता, तर त्यामध्ये आरोपी पण अरेस्ट केलेला होता। त्यानंतर सोशल मीडियावरून काही म्हणजे त्याची जी पोस्ट आहे ती व्हायरल झालेली होती आणि त्याच्यातून कोटला या ठिकाणी मुस्लिम समाजाचे जे लोक आहेत त्या ठिकाणी एकत्र आलेले होते आणि त्यांनी रास्ता रोको केलेला होता। त्यांना आपण सूचित केलेलं होतं, त्यांना आपण वॉर्निंग दिलेली होती की आपल्याला कसा रस्ता जास्त वेळ अडवता येणार नाही। त्यांना आपण अनेक वेळा वॉर्निंग दिल्यानंतरही ते ऐकायला तयार नव्हते आणि त्यामधील काही समाजकंटकाने जे आहे तर ती पोलिसांच्या दिशेनं आणि जे तिथं काही रिक्षा वगैरे उभ्या होत्या तर रिक्षावरती वगैरे जे आहे तर ती दगडफेक केली आणि त्यानंतर मग पोलिसांनी बळाचा वापर करून जो जमाव आहे तो पांगवला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।